नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सातत्याने बघतोय की लोकसभेच्या कामकाजामध्ये प्रचंड गदारोळ नेहमी आपल्याला बघायला मिळतो. सातत्याने आपल्याला हे सुद्धा दिसते की स्पीकर म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची कार्यपद्धती एकांगी आहे की काय असा प्रश्न आपल्याला पडतो. यापूर्वीसुद्धा अनेक लोकसभा अध्यक्ष झाले. त्यांनी निपक्षपणे काम करण्याचा प्रयत्न केला. पण ओम बिर्ला यांची कारकीर्द संपूर्ण यावर्षीची आणि मागच्या कालावधीतली सुद्धा ही आक्षेपार्ह अशा स्वरूपाची राहिलेली आहे. इंग्रजीतले काही मोजके शब्द ते बोलत असतात. त्यातला एक आहे नो 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 असं करतात ते. आणि ते डाव्या बाजूला पाहून जास्त नकार घंटा वाजवतात. डाव्या बाजूला बघितलं की तिथे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर अनेक लोक असतात, जे काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतात, चर्चेची मागणी करत असतात किंवा पारदर्शकतेची मागणी करत असतात. चर्चा अंती बिलं पास झाले पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडत असतात. तेव्हा ओम बिर्लांचा चेहरा हा अत्यंत वेगळा असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, डोळ्यातले हावभाव, संपूर्ण बॉडी लँग्वेज ही नो नो म्हणताना अत्यंत प्रक्षोभक, आक्रमक स्वरूपाची आपल्याला दिसते. त्याच वेळेस जेव्हा अमित शहांकडे ते वळतात, नरेंद्र मोदींकडे ते वळतात आणि सत्ताधारी पक्षांच्या काही नेत्यांकडे ते कटाक्ष टाकतात उजव्या बाजूला, तेव्हा त्यांची भूमिका संपूर्ण बदललेली असते असं आपल्याला दिसते. त्यांची बॉडी लँग्वेज बदललेली असते. त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू असते. स्माइलिंग फेसमध्ये ते त्यांच्या म्हणण्याचं स्वागत करत असतात आणि त्यांना प्रत्येक गोष्ट अलाव करतात असे आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आलेले आहेत. सुरुवातीलाच राहुल गांधींनी एक ऑब्झर्वेशन नोंदवलेलं होतं. जेव्हा ही लोकसभा सुरू झाली आणि राहुल गांधींना विरोधी पक्षनेता म्हणून नेमावं लागलं, त्यावेळेस परंपरेनुसार लोकसभेच्या अध्यक्षांना त्यांच्या आसनापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्याची असते. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी त्यांच्यासोबत होते आणि नरेंद्र मोदी आणि ते राहुल गांधी त्यांना घेऊन गेले आसनाकडे, लोकसभेच्या अध्यक्षांच्या आसनाकडे. तेव्हा राहुल गांधींनी नंतर भाषणात लोकसभेत ते सांगितलं की तुम्ही मला जेव्हा अभिवादन करत होते, माझा सेकंड जेव्हा करत होते, तेव्हा तुम्ही ताठ पद्धतीने असा हात माझ्यासोबत मिळवला, परंतु तेच तुम्ही नरेंद्र मोदींना जेव्हा हात मिळवला तेव्हा अत्यंत वाकून अदबशीर पद्धतीने तुम्ही, आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हावभावसुद्धा प्रचंड बदललेले होते. दुजाभाव नसला पाहिजे हा मुद्दा राहुल गांधी तेव्हा मांडत होते. आणि तिथपासून सुरू झालेली ओम बिर्ला यांची गोष्ट, ओम बिर्ला यांच्या एकांगी वागणुकीची गोष्ट ही आज इथपर्यंत आलेली आहे की ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात यावं, हटवावं अशी मागणी विरोधी पक्षांतर्फे करण्यात आलेली आहे. ते आणखी काही नो नोच्या शिवायसुद्धा काही शब्द वापरतात. त्याच्यामधला एक असतो डेकोरम मेंटेन करा, डेकोरम मेंटेन करा असं ते सांगतात. डेकोरम म्हणजे सभागृहातल्या कामकाजाची शिस्त, एक सभ्यता पाळा असं ते सांगतात. ते सुद्धा विरोधी पक्षांना सांगण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा मध्येच कोणीतरी सत्ताधारी पक्षाचे रिजिजूजी किंवा इतर कोणी बोलतात तेव्हा मात्र ते डेकोरमच्या बद्दल बोलत नाही. त्यानंतर ते अनपार्लिमेंटरी आहे काहीतरी असं सतत सांगतात. हा एक इंग्रजी शब्द ते वापरतात, अनपार्लमेंटरी आहे हे सब कुछ असं म्हणतात. आणि विरोधी पक्षांनीच काहीतरी केलेलं गोष्ट अनपार्लमेंटरी आहे असं म्हणून ते हाणून पाडण्याचा प्रयत्न करताना दिसलेले आहे. कधीकधी जेव्हा एखादी महत्त्वाची गोष्ट मांडण्यात येते तेव्हा ते सांगतात की मी हे रेकॉर्डवरच घेणार नाही. रेकॉर्ड हा एक इंग्रजी शब्द ते वापरतात. त्यानंतर मी कामकाजाच्या प्रोसिडिंग्समधून हे काढून टाकीन अशी धमकीसुद्धा ते देत असतात. ते हे पण सांगतात की कोणता शब्द तसा बॅन नाही आहे, कंपायलेशन आहे काही असंसदीय शब्दांचं, पण कोणता शब्द बॅन नाही. पण विरोधी पक्षाचेच अनेक शब्द त्यांना आक्षेपार्ह वाटतात आणि ते आणखी इंग्रजी शब्द ते वापरतात की मी हा शब्द एक्सपाउंड करत आहे, म्हणजे तो शब्द मी काढून टाकत आहे, तो मी रेकॉर्डवर घेणार नाही आहे. त्यानंतर एक कॉमन शब्द इंग्रजीतला ते वापरतात, तो म्हणजे नोटीस इश्यू करणं, किंवा तुम्ही नोटीस इश्यू केलेली ती डिफेक्टिव्ह नोटीस आहे असं ते सांगतात. कारण की एखादा प्रश्न मांडायचा असेल विशिष्ट स्वरूपाचा तेव्हा नोटीस इश्यू करावं लागते, ती नोटीस डिफेक्टिव्ह आहे असं म्हणून सुद्धा ते विरोधी पक्षातल्या काही लोकांना बोलूच देत नाही. त्यानंतर रूल्स आणि नॉर्म्स हे इंग्रजी शब्द ते वापरतात.
तर ओम बिर्ला यांचं इंग्रजी एवढंच आहे. ते एवढ्याच प्रकारचे शब्द सातत्याने आपल्याला वापरताना दिसतात आणि ते सुद्धा एकतर्फी पद्धतीने वापरताना दिसतात. आता लोकसभा अध्यक्षांना, स्पीकरला पदावरून काढलं जाऊ शकते का, हा एक संविधानिक मुद्दा याच्यातून निर्माण झालेला आहे. आपण ही चर्चा करत असताना काही ओम बिर्लांच्या विरुद्ध आपण नाही, आपण प्रवृत्तीबद्दल बोलतो आहे की लोकसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष हे निपक्ष असले पाहिजे, प्रामाणिक असले पाहिजे, संविधानाशी त्यांची बांधिलकी असली पाहिजे आणि संविधानिक प्रक्रिया त्यांनी फॉलो केल्या पाहिजे. ही त्यांच्याकडूनची जी अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही आहे, म्हणून आपण त्या प्रवृत्तीबद्दल आता बोलतोय. मग अशा लोकसभा अध्यक्षांना, स्पीकरला पदावरून काढलं जाऊ शकते का, हा संविधानिक प्रश्न विचारात घेतला, त्याचं उत्तर हो, काढलं जाऊ शकते असं त्याचं उत्तर आहे. आर्टिकल 94C नुसार एखाद्या लोकसभा स्पीकरवर अशा प्रकारची कारवाई होऊ शकते. त्यासाठी 14 दिवसाची नोटीस द्यावी लागते. त्यानंतर रिझॉल्युशन जे बहुसंख्येने पारित करावं लागते. लोकसभेत उपस्थित असलेल्याच लोकांनी मतदान करायचं असं नाही, तर एकूण सगळे लोकसभा सदस्य जे आहेत त्या सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि ते बहुसंख्येने तो ठराव पारित झाला तरच मग त्या प्रकारे कार्यवाही होऊ शकते. मग 14 दिवसांची नोटीस काढण्याच्या आधी इरादा जाहीर करावा लागतो, म्हणजे इंटेन्शन जाहीर करावं लागते की आम्हाला या लोकसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणायचा आहे, यांना पदावरून काढलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि ही नोटीस जी आहे ती कमीत कमी 50 खासदारांच्या सह्यांनी सबमिट झाली पाहिजे लोकसभेच्या जनरल सेक्रेटरीकडे, सेक्रेटरी जनरलकडे, म्हणजे सरचिटणीस असं आपण म्हणू, त्यांच्याकडे ती सबमिट झाली पाहिजे. ओम बिर्ला यांच्या विरुद्ध जी नोटीस देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये 118 खासदारांनी, लोकसभेतल्या 118 खासदारांनी सह्या करून इरादा जाहीर केलेला आहे की आम्हाला यांना हटवायचं आहे आणि अशी 14 दिवसाची नोटीस दिलेली. आता ही 14 दिवसाची नोटीस देण्यात येते तेव्हा त्या कालावधीत अध्यक्ष म्हणून लोकसभेचं कामकाज करण्याचा कोणताही हक्क अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीला राहत नाही. त्यामुळे ओम बिर्ला आता अध्यक्षपद भूषवून लोकसभेचं कामकाज प्रोसीड करू शकत नाही. पण आर्टिकल 96 नुसार त्यांना संसदेमध्ये बसता येते. एखाद्या साध्या खासदारासारखं ते बसू शकतात. मेंबर ऑफ पार्लमेंटप्रमाणे ते बोलू शकतात, तिथे त्यांचं म्हणणं मांडू शकतात, ते प्रक्रियेमध्ये सहभागसुद्धा घेऊ शकतात. लोकसभा अध्यक्ष पदाची 3 प्रकारे पदमुक्तता होते. एकतर लोकसभेचा कार्यकाळ संपला की आपोआपच सदस्य म्हणून आणि लोकसभेचा अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यकाळ संपतो. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष असलेल्या व्यक्तींनी राजीनामा दिला तरीसुद्धा त्या पद्धतीने त्यांचं ते पदमुक्तता होते. आणि तिसरी पद्धत ज्याच्याबद्दल आपण आता चर्चा करतोय ती म्हणजे पदावरून हटवण्याची प्रक्रिया. पदावरून हटवण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण आहे, परंतु विरोधी पक्षांनी ओम बिर्ला यांच्या विरुद्ध त्यांना पदावरून हटवलं पाहिजे या संदर्भातली मोशन मूव्ह केलेली आहे आणि त्यामुळे त्यावर चर्चा आता होईल आणि त्यानंतर त्यांच्या पदमुक्ततेबद्दलचा निर्णय लोकसभेमध्ये होईल. 94C जे आहे, 94C संविधानातलं, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लोकसभेच्या सरचिटणीसांकडे म्हणजे सेक्रेटरी जनरलकडे अशा पद्धतीची मोशन सबमिट केली पाहिजे. 118 जणांनी सह्या केलेल्या आहे, म्हणजे मगाशी मी सांगितलं की 50 जणांच्या सह्यांची आवश्यकता आहे, पण 118 खासदारांनी सह्या केलेल्या आहे सध्या आणि त्याच्यावर ती नोटीस दिलेली आहे. पक्षपातीपणाचा म्हणजे पार्टिझनचा अशा प्रकारचा स्पष्ट आरोप त्यांच्यावर ओम बिर्लांवर करण्यात आलेला आहे. ओम बिर्ला हे पक्षपाती आहेत, ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू देत नाहीत, विरोधी पक्ष असलेल्या काही खासदारांना ते बोलू देत नाही, त्यांचे माईक वेळोवेळी बंद केले जातात. याबद्दल ओम बिर्लांकडे आक्षेप घेतल्यावर सुद्धा ते त्याची दखल घेत नाही. आणि आपल्याला आठवत असेल की मेंबर ऑफ पार्लमेंट जे असतात, जे विरोध करतात कोणत्याही गोष्टीवर, अशा अनेक मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदारांना अक्षरशः गठ्ठ्याने त्यांनी निलंबित केलेलं आहे. ते कामकाज होईपर्यंत निलंबित करतात, ते लोकसभेचं अधिवेशन सुरू होईपर्यंत खासदारांना निलंबित करून टाकतात आणि तशाच पद्धतीने नवीन नवीन कायदेसुद्धा पारित करून घेतात. तर याच्यामध्ये ते सत्ताधारी पक्षासोबत मिळालेले आहेत असा आरोपसुद्धा त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. कुणीही खासदार अशा प्रकारे
मोशन मूव्ह करू शकतो की रिमूव्ह द स्पीकर अशी मागणी ते करू शकतात. जसं मी म्हटलं सेक्रेटरी जनरल म्हणजे सरचिटणीस लोकसभे जे असतात त्यांच्याकडे ही नोटीस दिली पाहिजे. तसं तर 2 किंवा जास्त मेंबर ऑफ पार्लमेंटच्या सह्या असल्या तरी चालतात, पण मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे 118 खासदारांनी सह्या करून हे मोशन मूव्ह केलेलं आहे ओम बिर्ला यांच्याविरुद्ध की त्यांना लोकसभेच्या अध्यक्षपदावरून काढा. 14 दिवसांची सूचना नोटीस आता देण्यात आलेली आहे आणि त्या नोटीस काळामध्ये ओम बिर्ला हे लोकसभेचं कामकाज बघू शकत नाहीत, अध्यक्ष म्हणून ते कामकाज करू शकत नाहीत. म्हणून आता आपण पाहतो की ते आपल्याला आत्ता सभागृहात दिसत नाही. ही सगळी प्रक्रिया जी आहे, अध्यक्षांना लोकसभेचं कामकाज या दरम्यान चालवता येत नसल्यामुळे ते अगदीच खासदार म्हणून सुद्धा निलंबित झालेले आहे असं नाही. त्यामुळे ते खासदार म्हणून संसदेच्या सभागृहात बसू शकतात, सहभागसुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकतात आणि कामकाजामध्ये काही म्हणणं असेल तर मांडू शकतात. एखादं वोट कास्ट करण्याचा मात्र त्यांना अधिकार नाही. म्हणजे अगदी टायसुद्धा झालं असेल एखाद्या प्रश्नावर तर त्यांना त्यांचं मत देण्याचा हक्क ह्या कालावधीमध्ये नसतो. आता यापूर्वी कधी असं झालेलं आहे का? ओम बिर्ला हे काही एकमेव आहेत का की ज्यांच्यावर अशा प्रकारे अविश्वास आणण्यात आलेला आहे? त्यांना पदावरून हटवा यासाठी एक मोहीम सुरू झालेली आहे. तर ते एकटेच नाही, यापूर्वी 3दा अशा घटना भारताच्या इतिहासात, राजनैतिक इतिहासामध्ये झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 1954 साली अध्यक्ष जे होते लोकसभेचे GV मावलनकर यांनासुद्धा अशाच पद्धतीने रिमूव्ह केलं पाहिजे म्हणून ठराव मांडण्यात आला होता. त्यानंतर 1966मध्ये हुकुम सिंग म्हणून जे लोकसभेचे अध्यक्ष होते त्यांना पदावरून काढून टाकण्यात यावं, हटवण्यात यावं यासाठी मागणी करण्यात आली होती. 1987मध्ये बलराम जाखड हे लोकसभेचे अध्यक्ष होते, त्यांनासुद्धा अध्यक्षपदावरून पदच्युत करावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती. पण इतिहासामध्ये सगळीकडे आपल्याला दिसेल की अशा पद्धतीच्या नोटीस ऑफ मोशननंतर, चर्चेनंतर, खासदारांनी आपलं म्हणणं मांडल्यानंतरसुद्धा बहुसंख्येने हे ठराव पास झाले नाहीत आणि 3ही वेळा कुणालाच पदावरून दूर काढण्यात आलं नाही. मग आपण जर बहुसंख्येने ठराव पारित झाला पाहिजे ही एक अट असेल तर त्याच्यातली महत्त्वाची मेक लक्षात घेतली पाहिजे की जे लोकसभेमध्ये हजर आहेत त्यांनी बहुसंख्येने मतदान करायचं असं नाही, तर एक महत्त्वाची आडकाठी किंवा बार तयार करण्यात आलेला आहे. ही प्रक्रिया सोपी नसली पाहिजे अशा पद्धतीने संविधानिक तरतूद करण्यात आलेली आहे की जेवढे सगळे मेंबर असतील, म्हणजे एकूण लोकसभेचे सगळे मेंबर जे सदस्य आहेत, खासदार आहेत, त्या सगळ्यांनी मत दिलं पाहिजे. त्यांच्यापैकी बहुसंख्येने जर यांच्याविरुद्ध मतदान झालं तर मग त्यांना पदावरून हटवण्यात येते. त्यामुळे आत्तापर्यंत 3ही वेळा कधीही लोकसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवण्यात यश आलेलं नाही आणि आत्ता ओम बिर्लांच्या वेळेससुद्धा ते येणार नाही. ओम बिर्लांच्या वेळेससुद्धा त्यांना पदावरून हटवण्याची जर ही मोहीम सुरू झालेली असली तरी त्यांना पदावरून हटवता येणार नाही, कारण की बहुसंख्या ही विरोधी पक्षाकडे नक्कीच नाही. आता याच्यामध्ये नैतिकतेचा मुद्दा आहे की सगळ्यांनी जर ठरवलं, नैतिकतेच्या माध्यमातून ठरवलं की नैतिकतेचा विचार करून निर्णय घेण्याचं ठरवलं तर अनेक जणं खरं तर ओम बिर्लांच्या विरुद्ध असले पाहिजे असं आपल्याला दिसते. आपण कोणत्याही पक्षाची भूमिका घेतली नाही तरी आपल्याला दिसते आपल्या चॅनलवर, टीव्हीच्या लोकसभेच्या कामकाजाच्या दरम्यान की ओम बिर्ला हे नीट वागत नाही. ओम बिर्ला हे निपक्ष नाहीत, प्रामाणिक नाहीत. ते राजकीय पक्षाची भूमिका बजावतात. ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली काम करतात. हे अगदी सत्य आपल्याला दिसते, वास्तव दिसते आपल्याला. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपल्याला दिसतात, त्यांची बॉडी लँग्वेज आपल्याला दिसते. तुम्ही कोणीतरी बॉडी लँग्वेजचा अभ्यास करणाऱ्या लोकांना विचारा ओम बिर्लांच्या बॉडी लँग्वेजबद्दलचं काय मत आहे, तर तुम्हाला ते सांगतील की ओम बिर्ला हे एका बाजूला झुकलेले आहेत, दुसऱ्या बाजूच्या लोकांप्रती मात्र ते उदासीन आहेत. आणि म्हणून अध्यक्ष स्पीकर जो असतो त्याला काढणं सोपं नसलं पाहिजे, तरी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कारण की नाही तर कोणी राजकीय द्वेषापोटी एखाद्याला काढण्याची तरतूद करेल, एखाद्याला काढण्याची मागणी करेल. त्यामुळे स्पीकर हे पद महत्त्वाचं आहे, ते स्थिर राहिलं पाहिजे. या उद्देशाने भारतीय संविधानामध्ये रचना करण्यात आलेली आहे. म्हणून यापूर्वी 1954, 1966 आणि 1987 या सगळ्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा अध्यक्षांना हटवण्याचे मोशन मूव्ह करण्यात आले तेव्हा तेव्हा ते बहुसंख्येने पारित झालेले नाही. आणि यावेळेससुद्धा ओम बिर्लांच्या बाबतीत असंच होणार की
त्यांच्या विरुद्धचा ठराव पारित होणार नाही. पण मग ओम बिर्लांच्या विरुद्ध ठराव पारित होणार नाही म्हणजे ओम बिर्ला हे धुतल्या तांदळाचे आहेत का? ओम बिर्ला हे स्वच्छ आहेत का? ओम बिर्ला हे प्रामाणिक आहेत का? ओम बिर्लांचा दुजाभाव नाही का विरोधकांप्रती? तर याच्यावर आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. कारण की ओम बिर्लांनी सातत्याने हे दाखवलेलं आहे त्यांच्या वागणुकीतून की ते निपक्षपणे वागू शकत नाही. या चर्चेच्या निमित्ताने आपल्याला एक नक्की करायला पाहिजे की जो कोणी अध्यक्ष असेल, आज भाजपचा अध्यक्ष आहे, भाजप पक्षातून आलेला एक माणूस अध्यक्ष आहे. अध्यक्ष झाल्यावर त्यांनी कोणत्याही पक्षाचा राहू नये असं अपेक्षित आहे. पंतप्रधान कोणी झालं तर त्यांनी त्या पक्षाचा पंतप्रधान म्हणून वावरायचं नाही, त्यांनी भारताचा पंतप्रधान म्हणून वावरायचा. सातत्याने पक्षाची भूमिका मांडायची नाही. गृहमंत्री असेल, त्यांनी पक्षाचे ते गृहमंत्री नाही, ते भारताचे गृहमंत्री आहेत. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून काम करायचं नाही. मग एखादी ममता बॅनर्जी असेल, ती तृणमूल काँग्रेसची मुख्यमंत्री नाही, ती वेस्ट बेंगॉलची त्या राज्याची मुख्यमंत्री आहे. सगळ्यांनी आपली भूमिका संविधानिक दृष्टिकोनातून पालन केली तर मग हे प्रश्न उद्भवत नाही. ओम बिर्लांच्या बाबतीत हा ठराव नक्कीच मंजूर होणार नाही, परंतु हा ठराव येणं आवश्यक होतं. कारण की ओम बिर्ला कसेही वागतात आणि आपली कारकीर्द ते संपुष्टात आणतात, तेवढा कालावधी पूर्ण करतात. हे मागच्या वेळेस झालं. यावेळेस त्यांना अटकाव करून त्यांना जबाबदेही म्हणजे ते ॲन्सरेबल आहेत याची जाणीव तरी निदान करून देण्यात येत आहे. लोकशाहीमध्ये हेच महत्त्वाचं आहे. चेक अँड बॅलन्स सिस्टीम जी संविधानाने तयार केलेली आहे त्यातून आपल्याला एक संविधानिक शहाणपण, कॉन्स्टिट्युशनल विजडम हे आलं पाहिजे. भारतीय नागरिकांनी हे समजून घेतलं पाहिजे. MPSC UPSCच्या परीक्षार्थी मुलांनी हे समजून घेतलं पाहिजे की हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. लॉच्या स्टुडंट्सनी समजून घेतलं पाहिजे, वकिलांनी समजून घेतलं पाहिजे. मी संविधानिक वकिली करत असताना हे अनेक मुद्दे येतात, पण तेव्हा भारतीय संविधान जिवंत झाल्याचा एक आभास होतो. आज ओम बिर्लांच्या आक्षेपांच्या निमित्ताने, ओम बिर्लांवर घेतलेल्या आक्षेपांच्या निमित्ताने भारतीय संविधान व्हायब्रंट होत आहे असं आपल्याला दिसते. आणि ही संविधानाचा हा जिवंतपणा टिकवला पाहिजे. अशा वेगवेगळ्या प्रक्रिया वापरल्या पाहिजे. कोणाला धडा शिकवण्यासाठी नाही, कोणाच्यावर बदला घेण्यासाठी नाही, पण जाणीव करून देण्यासाठी की तुम्ही चुकत आहात. चुकांची जाणीव करून देणं ही संविधानिक नैतिकतेची पहिली पायरी आहे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.